हाय नमस्कार. तर आज आहे सोमवार आणि आजपासून मुलांच्या दिवाळीनंतरच्या शाळा सुरू झाल्या होत्या. खूप दिवसानंतर आता हे रुटीन सुरू होणार होतं, कारण 15 ते 20 दिवसाच्या सुट्ट्या मुलांना होत्या. आणि आज मला बनवायचे होते आप्पे. मी रात्रीच सगळं भिजवून तयारी करून ठेवली होती. आणि हे बघा, आप्प्याचं पीठ खूप असं फर्मेंट झालं होतं. याला भांडं लहान पडलं की हे जास्तीच असं फर्मेंट झालं हेच मला कळत नव्हतं, कारण भांडं खूप मोठं होतं. तर मी मुलांसाठी आप्पे बनवून घेतले आणि साईड बाय साईड चटणीसुद्धा बनवून घेतली. मी यासोबत शेंगदाणे आणि मिरचीची चटणी बनवून घेते. कधीकधी त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं किंवा जे डाळवं असतं ते टाकत असते. म्हणजे अधूनमधून असे वेगवेगळी चटणी मी तयार करत असते. तर मुलांना जास्त करून शेंगदाण्याचीच आवडते, तर साधी एकदम आपली जी हिरवी शेंगदाण्याची चटणी असते ती बनवून घेतली. तडका दिला आणि मुलांना मस्त असे गरम गरम आप्पे खायला दिले. आणि मिस्टरांचंसुद्धा आवडलं होतं, त्यांनासुद्धा दिले. नंतर मी सुद्धा खाऊन घेतले. नंतर सगळं आवरून स्वयंपाक वगैरे करून सकाळची जी कामं होती ती आवरून मग मला बनवायचा होता चिवडा. कारण दिवाळीमध्ये चिवडा बनवला होता, पण तो थोडाच बनवला होता, कारण दिवाळीमध्ये आपल्याला दिवाळीचं फराळ कधी खावंच वाटत नाही. त्यामुळे मी पूर्ण असा चिवडा बनवला नव्हता. आणि आता थोडासा बनवून घेते, कारण मुलांना शाळेत न्यायला किंवा छोट्या भुकेला मस्त होऊन जातो. आणि दिवाळी संपली कीच आपल्याला दिवाळीचं सगळं फराळ खावं वाटतं. असं कोणाकोणाला वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मस्त असं एकदम साधा मुरमुऱ्याचा चिवडा बनवला. मका पोहे, मुरमुरे आणि थोडेसे भाजके पोहे घेऊन मस्त असा चिवडा बनवून घेतला. शेंगदाणे, कढीपत्ता छान तळून घेतलं. आणि यामध्ये मी रेडीमेड मसाला वगैरे काही टाकणार नव्हते, तर हळद, तिखट आणि थोडासा चाट मसाला, पिठी साखर याचाच मी छान मसाला बनवून टाकणार होते. चिवडा तयार झाला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.